ऋषीमुनी, मानव यांच्या जीवनाला आधार देणारं, मनाला चैतन्य देणारं संपूर्ण वेद ज्ञान त्यांच्यापासून निघालं आणि दुर्गमासुराकडे आलं. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि या असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधलं चैतन्य संपलं, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावलं. देव, ऋषीमुनी, मानव तेजोहीन झाले, प्रभावहीन झाले, शक्तीहीन झाले, हतबल झाले. या वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर सर्वत्र हाहाकार करू लागला. त्याने सर्वांचा पराभव केला, सर्वांना हाकलून लावलं आणि संपूर्ण जगावर असत्याची, अन्यायाची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त, बेफाम बनला आणि त्याने मानवांच्या हत्याकांडाचं भयानक पर्व सुरू केलं. अखेर सर्व देव, ऋषी, मुनी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्यामध्ये धावले आणि एका गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तिथे ते लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे त्या असुराचं लक्ष गेलं नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचं थैमान चालू होतं. इकडे गुहेच्या आत जीवनाचं नवपर्व उदयाला आलं. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देव, मानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहुतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचं सामर्थ्य नष्ट होतं, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीही नष्ट होत नाही. ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाशकिरण यावा तसं झालं. सर्व देव, मानव, ऋषीमुनी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिरातील मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एका नव्या ओजाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना येऊ लागला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. तिचं रूप कसं होतं? अत्यंत आगळं वेगळं आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच डोंगर, पर्वत, हिरवीगार झाडे झुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. तिचं रूप विविध रंगी होतं, परंतु तेजस्वी होतं. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असं म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्लसित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळ, फळावळांनी अन्न तयार केलं. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने, ममतेने ते सर्वांना पोटभर खायला प्यायला दिले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण प्रेमाने शाकंभरी देवी असं म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठं तळपतं चक्र ठेवलं. या चक्राने गुहेतील सर्वांचं रक्षण केलं. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिलं. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, परंतु देवीच्या सामर्थ्यापुढे कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि त्यांचं संपूर्ण सैन्य मारलं गेलं. या विश्वावरील, जगावरील मोठं संकट नाहीसं झालं. सर्व ज्ञान, मंत्र, सामर्थ्यासह देवांकडे, ऋषी मुनींकडे आणि मानवांकडे परत आलं. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे, हीच माझी वाणी आहे, हीच माझी मंत्रशक्ती आहे, हेच माझं स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा, हीच माझी खरी उपासना, तुमचं कल्याण हो. एवढं बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिनं सर्वांचं रक्षण केलं, पालन पोषण केलं, मंत्र आराधनेचा, ज्ञान आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचाही संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. धन्यवाद.